उपवास करण्याचा उद्देश काय, प्रश्न आहे है ना. देवबापाला धन्यवाद असो, परमेश्वर या दिवसामध्ये उपवासाविषयी बोलण्यासाठी सहाय्य करत आहे. देवाला धन्यवाद असू दे. आज राखीचा बुधवार आहे, होय ना. म्हणजे 40 दिवसातील पहिला बुधवार आणि त्या बुधवारला राखेचा बुधवार असं म्हटलं जातं. बरेच लोक 40 दिवस उपवास करतात, बरेच लोक बुधवार शुक्रवार असा उपवास करतात, होय ना. किती लोक करत आहेत 40 दिवसाचा उपवास. देवाला धन्यवाद असो. आम्ही किती दिवस करू, किती दिवस करतो याला महत्त्व नाही, पण आम्ही उपवास करतो याला महत्त्व आहे. हालेलुया. बरेच लोक असे आहेत की आम्ही देखील असंच होतो, 40 दिवस उपवास करायचा अगोदरच ठरवायचं ही गोष्ट आपल्याला पाहिजे आणि मग आम्ही 40 दिवस उपवास करणार. किती लोक असे आहेत ज्यावेळेस उपवास करायचा त्याच्या अगोदर आम्ही ठरवतो, देवबाप्पा आम्ही एवढ्या दिवस उपवास करणार तुझा, पण या दिवसामध्ये आम्ही उपवास करत असताना ही गोष्ट तू आम्हाला द्यायचीस, है ना. तुम्ही चांगली लोक आहात, तुम्ही करत नसाल, पण आम्ही असं करायचो. आम्ही एक उद्देश ठेवायचो की परमेश्वराने ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये करावी. आणि मग ते नाही मिळालं तर मग काय होते, कुरकुर, है ना. देवबापानं आम्हाला दिलं नाही. पण प्रियानो, आज आम्ही वचनातून खऱ्या अर्थाने उपवासाचा उद्देश आम्ही बघणार आहोत. बघायचं का, जे देवबापाचं वचन आज आपल्याशी बोलणार आहे त्यातून तुम्हाला नक्कीच समजेल की उपवास करून फक्त मिळवणं नाही आहे, तर पहिल्यांदा देणं आहे आणि मग भरपूर प्रमाणामध्ये मिळवणं आहे. ठीक आहे. तर आपण उपवासाचा पहिला उद्देश बघूया. बऱ्याच लोकांना माहिती आहे, कित्येक वेळा अमित ब्रदरनी सांगितलेला आहे. उपवासाचा पहिला हेतू काय आहे हो, स्वतःला नम्र करणे. स्तोत्रसंहिता 35वा अध्याय आणि 13 वचन आपण बघणार आहे. स्तोत्र 35:13. मी तर त्यांच्या आजारात गोंदपाट नेसत असे, मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. हालेलुया. आपण हेच वचन इंग्लिशमध्ये बघूया, KJV मध्ये बघूया. आपण KJV मधून बघूया. स्तोत्रसंहिता 35:13, Psalms 35:33. But as for me, when they were sick, my clothing was scattered. I humbled my soul with fasting, and my prayer returned into mine own bosom. हां, आणखीन एकदा आपण NIV मध्ये बघूया. NIV व्हर्जनचे इंग्लिश आहे, त्याच्यामध्ये बघूया. आपण तो मधला जो भाग आहे ना त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊया. ठीक आहे. जो दावीद राजा आहे तो स्वतःला काय म्हणत आहे बघूया आपण. Yet when they were I put on sackcloth and humble myself with fasting, when my prayers returned to me unanswered. या ठिकाणी 13वं वचन आम्ही लक्ष देऊया त्याच्याकडं. त्या ठिकाणी मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे, मी उपवास करून आपल्या जीवाला काय करत असे, क्लेश देत असे. यामध्ये नम्र हा शब्द नाही आलेला प्रियानो, पण इंग्लिश बायबलमध्ये आम्हाला बघायला मिळतं की जो दावीद राजा आहे तो म्हणतो मी उपवास करतो त्यावेळेस मी स्वतःला काय करतो, नम्र करतो. हंबलचा अर्थ काय आहे, नम्र, आहे ना. तो काय म्हणतो, मी स्वतःला काय करतो, नम्र करतो. तो म्हणत नाही देवा तू मला नम्र कर, म्हणतो का, काय म्हणत आहे त्या ठिकाणी वचन, तो काय म्हणतो, परमेश्वरा मी स्वतःला काय करत आहे, नम्र करत आहे. म्हणजे नम्र कोणाच्या हातात आहे करणं, देवाच्या, आपल्या हातामध्ये, है ना. आपण स्वतःला काय करायचं आहे, नम्र करून त्या प्रभूच्या चरणाजवळ आम्हाला जायचं आहे प्रियानो. तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो काय म्हणतो, माझ्या जीवाला, माय सोल म्हटलेला आहे. आय हंबल माय सोल विथ फास्टिंग. माझ्या जीवाला म्हणजे जो आमचा सोल आहे, जो मनुष्याचा आत्मा आहे, त्या आत्म्याला काय करत आहे, तो काय म्हणतो, नम्र करतो. म्हणजे यातनं एक गोष्ट शिकणं गरजेचं आहे की हे शरीर आहे ना, हे शरीर आम्ही नम्र करू शकत नाही. पहिल्यांदा आम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का, अंतःकरण, जो आमचा आत्मा आहे
त्या आत्म्यामध्ये आमच्या यायला पाहिजे नम्रपणा, आणि मग आम्ही गुडघ्यावर जाणार. कळतंय? हां, आम्ही काय करायचं आहे, ज्यावेळी जसं अमित ब्रदरने आम्हाला शिकवलेलं आहे की आम्ही तयारी करायची आहे, मानसिक तयारी पहिला उपासाची करायची आहे. तशीच ज्यावेळी आम्ही उपास करण्याचा आम्ही निश्चित करतो त्यावेळेस उद्देश काय आहे की आम्ही स्वतःला नम्र करायचा आहे. आणि हा नम्रपणा फक्त गुडघे टेकून येणार नाही, म्हणजे फक्त शरीराची क्रिया नाही आहे. मला काय सांगायचं आहे तुम्हाला, ह्या उपास प्रार्थना आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस फक्त गुडघे टेकणं म्हणजे आम्ही हंबल झालो नाही, म्हणजे आम्ही नम्र झालो असं होत नाही. तर आम्ही अंतःकरणापासून, जो मनुष्याचा आत्मा आहे, पवित्र आत्म्याबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे, माय सोल म्हणतो. हां, होली स्पिरिट म्हटलेलं नाही तर माझा आत्मा म्हटलेला आहे. हां, आपल्या प्रत्येकाचं काय आहे, एक आत्मा आहे. कारण आम्ही कसे बनलेले आहोत, जीव, आत्मा, शरीर, या तिन्ही गोष्टींनी आम्ही बनलेले आहोत. आणि जो आत्मा आहे तो आत्मा पहिला नम्र झाला पाहिजे, आणि त्यावेळेस मग आम्ही जो उपहास करू ना तो सिद्धीत जाणार. प्रियानो, मत्ती 6 मध्ये आपण जाऊया, आणि त्या ठिकाणी जो उपासाबद्दल लिहिलेला आहे 16 वचन. हां, तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे ज्ञानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया. खूप सुंदर 18 वचन सांगतं बघा. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तू उपवास करत आहेस हे कुणाला दिसायला पाहिजे, लोकांना का नाही, लोकांना दिसायला नको, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसलं पाहिजे, आणि मग तो परमेश्वर आम्हाला काय करणार, फळ देणार. प्रियानो, फळ आमच्या हातात येईल. मग त्याच्यासाठी आम्ही 40 दिवस उपवास करू, 21 दिवस उपवास करू, 8 दिवस उपवास करू, 3 दिवस उपवास करू, 2 दिवस उपवास करू, 1 दिवस उपवास करू, अर्धा दिवस देखील आम्ही उपवास करू, त्याचं फळ येणार. प्रियानो, हालेलुया. त्याचं फळ येणार. कारण आम्ही काय करत आहोत, पहिल्यांदा आम्ही काय केलेलं आहे, आमच्या आत्म्याला आम्ही नम्र केलेलं आहे. हां, आम्ही आमच्या आत्म्याला नम्र करून आम्ही उपवास करत आहोत, तर त्याचं फळ निश्चित येणार. प्रियानो, आणि तो परमेश्वर देणार, कारण प्रभू आमचं अंतःकरण जाणतो. देवाला धन्यवाद असो की तो परमेश्वर आम्हाला या वचनातून बोलत आहे. फायदा होतोय का हो, समजत आहे? देवाला धन्यवाद असो. तो प्रभू खूप सुंदररित्या या गोष्टीतून बोलत आहे की आम्हाला ज्यावेळेस आम्ही उपवास करतो, एक पहिली गोष्ट आम्ही शिकलेली आहे रविवारी, की आम्ही स्वतःला स्वतःची आम्ही मानसिक तयारी करायची, होय ना. आता आम्ही शिकत आहोत, उपवास करत असताना आम्ही पहिल्यांदा काय करायला पाहिजे, एक उद्देश आमच्या समोर असला पाहिजे, की तो उद्देश काय आहे, स्वतःला नम्र करणं. आणि ज्यावेळी आम्ही स्वतःला नम्र करतो त्यावेळेस काय होतं, परमेश्वर काय करतो, आम्हाला प्रतिफळ देतो. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाला काय करतो, प्रतिफळ देतो. तो प्रभू प्रतिफळ देतो. 13 वचन परत एकदा मी वाचते. 13 वचनाचा शेवटचा भाग बघा. माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. दावीद राजा काय म्हणतो, स्तोत्रसंहिता 35:13 त्यातलं शेवटचं जो वचनाचा भाग आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. परत आली म्हणजे उत्तर ऐकलं का नाही ऐकलं, ऐकलं, उत्तर ऐकलं, नाही ऐकलं, ऐकलं. देवानं काय केलं, उत्तर दिलं. कारण दावीद राजा काय म्हणतो, मी काय केलं, नम्र झालो, आणि मग माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. याकोबाचं पुस्तक 4 अध्याय 10 वचन म्हणतं, प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करील. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. प्रियानो, आम्ही ज्यावेळेस नम्र होणार त्यावेळेस परमेश्वर आम्हाला काय करणार आहे, उंच करणार आहे. मग कुठल्या बाबतीत उंच करणार आहे परमेश्वर, सगळ्या बाबतीमध्ये. तो परमेश्वर थोडंसं देतो आणि थोडं बाकी ठेवतो असं करतो का हो,
नाही. आमचा परमेश्वर पूर्ण देणारा परमेश्वर आहे. आणि तो काय करतो, ज्या वेळेस आम्ही नम्र होऊन त्याच्या चरणाजवळ जातो त्यावेळेस तो काय करतो, आम्हाला उंच करतो. तो परमेश्वर आम्हाला उंच करतो. प्रियानो, देव आम्हाला उंच करण्यासाठी आम्ही काय झालं पाहिजे, आम्ही नम्र झालं पाहिजे. आणखीन एक वचन बघूया, मत्तई 23:12 बघूया आपण. मत्तई 23:12. मत्तेचं पुस्तक 23वा अध्याय 12 वचन. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. हालेलुया. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, जो स्वतःला नम्र करेल त्याला काय होईल, त्याला उंच केलं जाईल, आणि जो स्वतःला उंच करेल त्याला नमविलं जाईल. या ठिकाणी सांगत आहे देवाचं वचन. तर प्रियानो, आम्ही प्रत्येकजण स्वतःला काय केलं पाहिजे, नम्र केलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही स्वतःला नम्र करू त्यावेळेस तो परमेश्वर आम्हाला काय करणार आहे, उंच करणार आहे. आणि जो कोणी स्वतःला नमविल तो काय केला जाईल, उंच केला जाईल म्हटलेलं आहे. जो कोणी स्वतःला उंच करेल त्याला परमेश्वर नमवणार. म्हणून उपवास प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करत असतो त्यावेळेस आम्ही काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, स्वतःला नम्र केलं पाहिजे. म्हणजे एक गोष्ट देणं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की उपवास करणं म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर काहीतरी देणं आहे आणि त्या बदल्यामध्ये पुष्कळ गोष्टी मिळवणं आहे. या ठिकाणी काय द्यायचं आहे आम्हाला, आम्ही नम्र बनायचं आहे. ही गोष्ट दिल्यानंतर तो परमेश्वर काय करणार, मग आम्हाला उंच करणार आहे. तो परमेश्वर आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला तो काय करणार आहे, उंच करणार आहे. प्रियाणू, आपण पुढचा उद्देश बघूया. उपवास प्रार्थनेचा दुसरा उद्देश आहे, माहिती आहे का तुम्हाला, कारण उपवास प्रार्थना एक शस्त्र आहे. उपवास प्रार्थना काय आहे, शस्त्र आहे. सांगा शेजारच्या व्यक्तीला, उपवास प्रार्थना काय आहे, शस्त्र आहे. ज्यावेळेस आम्ही उपवास करतो आम्ही साधी लोक नाही आहोत. आम्ही काय होतो माहिती आहे का, आम्ही असं सगळी तयारी करून ढाल घालतो, डोक्यावरती शिरस्त्राण घालतो, हातामध्ये तलवार असते, सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही लढायला तयार झालेली लोक आहोत. ज्यावेळेस आम्ही उपवास करतो आम्ही साधे आहोत नाही. आम्ही कोण बनतो, आम्ही सैनिक बनतो वार करण्यासाठी. आम्ही सज्ज बनतो वार करण्यासाठी. कोणावर वार करायचं आहे, लोकांवर, कोणावर, सैतानावर आम्हाला काय करायचं आहे, वार करायचा आहे. उपवास प्रार्थनेचा दुसरा उद्देश आहे सैतानाला काढणे. काय उद्देश आहे, सांगा शेजारच्या व्यक्तीला. उपवास प्रार्थनेचा दुसरा उद्देश आहे सैतानाला काढणे, दुष्ट आत्म्याला पळवणे, सैतानाला पळवणे, सैतानाला हाकलणे. अजून काय म्हणू शकतो आम्ही, सैतानाला तुडवणे. अजून त्याच्या योजना काय करणं, आम्ही उद्ध्वस्त करणं आहे. प्रियानो, ही उपवास प्रार्थना हे आम्ही शस्त्र म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. पहिला उद्देश काय आहे, स्वतःला नम्र करणे. नम्र केल्यानंतर परमेश्वर आम्हाला काय करतो, उंच करतो. मग जे काही मी मागतो त्या बदल्यामध्ये तो परमेश्वर आम्हाला ते देतो. प्रियानो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हाला काय करतो, उंच करतो. आता दुसरी गोष्ट आम्ही बघत आहोत. दुसरा उद्देश आहे सैतानाला काढणे. यशाया 58:6 बघूया आपण. यशाया 58:6. यशायाचं पुस्तक 58 अध्याय 6 वचन. यशाया 58:6. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखंड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय. आपण सगळेजण बोलूया प्रियानो. काय काय म्हटलेलं या ठिकाणी, 6वं वचन, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. म्हणूया आपण, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय. कुणाला पसंत आहे हा उपास,
परमेश्वराला, आमच्या स्वर्गीय पित्याला हा पसंत असा उपास आहे प्रियानो. त्या देवाची इच्छा आहे, ज्यावेळेस आम्ही सैनिक बनतो, ज्यावेळेस आम्ही उपास करण्यासाठी तयार असतो, त्यावेळेस आम्ही त्या सैतानाला हाकलून लावायचं आहे. त्या सैतानाच्या दोऱ्या आम्हाला सोडायच्या आहेत, त्याच्या बेड्या आम्हाला काय करायच्या आहेत, तोडायच्या आहेत. शेजारच्या व्यक्तीला सांगा, तुम्ही साधी व्यक्ती नाही आहात, तुम्ही सैनिक आहात देवाच्या राज्यातील. आणि मग आता त्या आम्हाला सैतानाला घाबरण्याची गरज नाही, कारण की त्याच्या सगळ्याच गोष्टी आमच्या हातामध्ये परमेश्वरानं दिल्यात. हालेलुया. हां, त्यामुळं तो आमच्या जीवनामध्ये काहीही करू शकणार नाही प्रियानो. कारण ज्यावेळेस या पद्धतीनं आम्ही उपास करू, ज्यावेळेस आम्ही स्वतःला नम्र करतो, तो परमेश्वर आम्हाला उंच करतो. दुसरा उद्देश आहे की ज्यावेळी आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्ही काय करतो, जे सैतानानं बेड्या घातलेल्या आहेत त्या बेड्या आम्ही तोडतो, त्याच्यावर आम्ही वार करतो, त्याला उद्ध्वस्त करतो, जुवाच्या दोऱ्या आम्ही सोडतो. पुढं म्हटलेले जाचलेल्यास आम्ही मुक्त करतो. म्हणजे जी लोक पिडलेली आहेत, जे आजाराने असतील, दुष्ट आत्म्याद्वारे असतील, त्या लोकांना आम्ही जर मुक्त करतो, त्यांना आम्ही सोडवतो, सगळे जोखड आम्ही मोडतो. हा उपास देवबापाला पसंत आहे. आजपासून असा उपास आम्ही करूया. प्रत्येक दिवशी मी जसं म्हटलं, तुम्ही 40 दिवसाचे उपास करा, तुम्ही 8 दिवसाचे उपास करा, 21 दिवसाचे असतील, तुम्ही कितीही दिवस उपास करा, पण त्या उपासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्हाला सैतानाला काय करायचं आहे, हरवायचं आहे, तुडवायचं आहे, त्याच्या दोऱ्या आम्हाला तोडायच्या आहेत. असा जर आम्ही उपास करू तर परमेश्वराला तो उपास आवडणार आहे. आणि देवाला जर उपास आमचा आवडला तर तो प्रतिफळ देईल की नाही हो? देणार ना? नक्की देणार. आणखीन एक वचन वाचून बघूया. त्या ठिकाणी बघा येशू ख्रिस्त सांगतो, मार्क याचा 9वा अध्याय 28 आणि 29 वचन, दोन्ही वचन आपण वाचूया. मार्क याचा 9वा अध्याय, मार्क याचा 9वा अध्याय आणि 28 आणि 29 वचन. 28 आणि 29 वचन आपण वाचूया. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही. हां, या ठिकाणी येशू ख्रिस्त, एक भूतग्रस्त मुलगा आहे, त्याचे वडील त्याच्याकडे येशूकडे येतात आणि त्याला काढण्यासाठी ते विनंती करतात. आणि पहिल्यांदा जे शिष्य आहेत ते प्रयत्न करतात त्याच्यामधला दुष्टात्मा काढण्याचा, त्या मुलाच्या मधला दुष्टात्मा काढण्याचा ते प्रयत्न करतात, पण शिष्यांना हे जमत नाही. आणि त्यावेळी येशू ख्रिस्ताला ते प्रश्न विचारतात. 28व्या वचनामध्ये बघा, शिष्यांनी त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? आम्हाला तो दुष्टात्मा का काढता आला नाही असा प्रश्न शिष्यांनी विचारल्यानंतर 29व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, येशू त्यांना म्हणतो, ही जात प्रार्थने वाचून. आणि त्या ठिकाणी एक असं लिहिलेलं आहे बघा, त्याच्या खाली तुमच्या बायबलमध्ये आहे का बघा, प्रार्थना व उपास या वाचून. प्रार्थना व उपास आहे तुमच्या बायबलमध्ये? हां, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, उपास प्रार्थने वाचून ही जात निघत नाही. लाईट आली वाटतं. उपास प्रार्थने वाचून ही जात काय होत नाही, निघत नाही, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियाणो. तर या ठिकाणी आम्ही बघू शकतो की देवबाप येशू ख्रिस्त सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की आम्ही उपास करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही उपास करतो त्यावेळेस काय होणार आहे, सैतानाला आम्ही काढू शकणार आहे. आम्ही सैतानाला काढू शकणार आहे प्रियानो. ज्यावेळी आम्ही उपास करतो त्यावेळेस आमचा उद्देश काय असला पाहिजे, मी आज उपास करणार आहे तर आम्ही पहिला उद्देश ठेवला पाहिजे की मी प्रथम काय करणार आहे, जे सैतान माझ्या कुटुंबामध्ये, जे कामाच्या ठिकाणी असेल, ज्या ज्या भागामध्ये मला तो त्रास देतो त्याला मी हाकलून लावणार आहे. आमचा उद्देश काय असणार आहे सांगा? लाईट आल्यामुळे सगळ्याच लोकांचं मन असं विचलित झालं.
दुसरा उद्देश काय आहे आमचा? गेली लाईट, बरं झालं, लक्ष तर लागेल आहे ना. सैतानाला बघा लक्षात राहीना झाले. सैतान पण काम करायला आणि आमच्या पण लक्षात राहीना. उपवास प्रार्थनेचा उद्देश दुसरा का आहे? सैतानाला मला काढायचा आहे. येशू ख्रिस्त सुद्धा सांगतो, कारण शिष्यांना हे जमलं नाही. शिष्यांना हे जमलं नाही. त्यावेळेस शिष्य येशूला विचारतात की प्रभूजी आम्हाला का सोडवता आलं नाही, त्या व्यक्तीला आम्हाला का काढता आलं नाही ते दुष्ट आत्म्यातनं. त्यावेळेस येशू काय म्हणतो? ही जात प्रार्थनेशिवाय, म्हणजेच खाली लिहिलेलं आहे उपास आणि प्रार्थना. तर आम्ही त्या पद्धतीनं वचन बघूया. उपास प्रार्थनेशिवाय ही जात निघत नाही. उपास प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. उपास प्रार्थना महत्त्वाची आहे प्रियानो, जेणेकरून आम्ही सैतानाला काढू शकतो. त्यामुळं ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्ही सैतानाची नांगी आम्ही मोडायची आहे प्रियानो. तयार आहात तुम्ही? आता उपास करताना पहिल्यांदा आमच्या लक्षामध्ये येईल की उपास करतोय तर पहिला काय गोष्ट करणं गरजेचं आहे? स्वतःला नम्र करायचं आहे, म्हणजे परमेश्वर आम्हाला उंच करतो. दुसरी गोष्ट काय आहे? सैतानाला काढायचं आहे. आणखीन एक वचन बघूया, मत्ते 17 बघूया आपण. मत्ते 17 आणि त्याचं 21 वचन. मत्ते 17:21 वचन आपण बघूया प्रियानो. मत्ते 17:21. तरी प्रार्थना व उपास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. हां, या ठिकाणी आहे बघा. आता या ठिकाणी वचन काय म्हणतं? तरी पण प्रार्थना व उपास या वाचून असल्या जातीचं भूत निघत नाही. तोच रेफरन्स आहे, पण मत्ते जरासं आम्हाला उपास आणि प्रार्थना जुळवून सांगत आहे. आणि मार्कमध्ये काय झालेलं आहे? हां, फक्त प्रार्थना म्हटलेलं आहे. पण या ठिकाणी मत्ते जो आहे तो लिहितो की प्रार्थना व उपास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. आणि ही एक गोष्ट मला सांगायची आहे की जे कोणी तुम्ही सेवा करत असाल, तुम्ही दुष्टात्मे काढायला जात असाल, उपास प्रार्थनेचं सामर्थ्य घेऊन जा प्रियानो. ज्यावेळेस तुम्ही उपास प्रार्थना कराल त्यावेळेस तुम्ही दुष्टात्मे काढायला जाऊ शकता. कारण आमच्याच प्रार्थना नाहीत आणि मग आम्ही दुष्टात्मे काढायला जाऊ, आम्हीच उपास करणार नाही, ते शस्त्रच आम्ही वापरणार नाही, तर घायाळ कोण होईल? त्यामुळं आम्हाला घायाळ व्हायचं नाही, तर आम्हाला काय करायचं आहे? सैतानाला घायाळ करायचं आहे, त्याला उद्ध्वस्त आम्हाला करायचं आहे. त्यामुळं आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही पहिल्यांदा उपास प्रार्थनेचं सामर्थ्य आम्ही मिळवलं पाहिजे. आम्ही उपास केला पाहिजे, मग आम्ही ती जात काढू शकतो. ती जात म्हणजे सैतानाची जात आम्ही काढू शकतो प्रियाणू. 1-2 मिनिट आम्ही नेत्र बंद करूया आणि आम्ही प्रार्थना करूया प्रियानो. कारण ज्यावेळेस मी संदेश करत होते देवबापाच्या आत्म्याने या गोष्टी सांगितलेत. मला माहीत नाही की ह्या गोष्टी कोणाच्या जीवनामध्ये सुरू आहेत, पण जर तुमच्या असतील तर तो परमेश्वर यातनं तुम्हाला आता क्षणाला बाहेर काढेल प्रियानो. आपण प्रार्थना करूया नेत्र बंद करू. जर आज तुमच्या कुटुंबामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, नातेसंबंधामध्ये, आर्थिक जीवनामध्ये, आरोग्याच्या समस्येमध्ये सैतान जर कुठेतरी वार करत असेल तर आज एक निश्चय करा, मी उपास प्रार्थना करून त्या सैतानाला हकलून लावणार आहे. माझ्या कुटुंबातून, माझ्या व्यवसायातून, माझ्या नोकरीतून, माझ्या आर्थिक जीवनातून, माझ्या आरोग्याच्या समस्येतून, माझ्या नातेसंबंधातून. आम्ही प्रत्येकजण प्रार्थना करूया प्रिया. माझ्या शैक्षणिक जीवनातून, माझ्या शारीरिक जीवनातून, माझ्या मानसिक जीवनातून मी त्या सैतानाला हकलून लावणार आहे. उपास प्रार्थनेचं सामर्थ्य घेऊन प्रियानो, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत तुम्ही प्रार्थना करा, त्या देवाकडे प्रार्थना करा. तो परमेश्वर तयार आहे तुम्हाला सामर्थ्यानं भरण्यासाठी. तो परमेश्वर तयार आहे की उपास प्रार्थनेद्वारे तुम्हाला सामर्थ्य देऊन सैतानाचं तुमच्या जीवनामधलं जे काही कार्य सुरू आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी. धन्यवाद देते परमेश्वरा. प्रभू, जे काही सैतानाने जोखड आखलेले आहेत परमेश्वरा, ते प्रत्येक जोखड आम्ही मोडतो येशूच्या नावामध्ये. प्रभू, आम्ही जुवाच्या दोऱ्यात तोडतो येशूच्या नावामध्ये. परमेश्वरा, आज आम्हाला एक शस्त्र मिळालेलं आहे, ते शस्त्र आम्ही वापरणार आहे बापा. आणि त्या सैतानाला आम्ही हकलून लावणार आहे, आम्ही त्याला तुडवणार आहे, आम्ही त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे येशूच्या नावामध्ये.
प्रभू आम्ही उपवास प्रार्थनेद्वारे आम्ही ताकद मिळून, आम्ही शक्ती मिळून, बळ मिळून, सामर्थ्य मिळून प्रभूची आम्ही त्या सैतानाशी लढणार आहे. आणि आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये तो काम करत आहे त्यातून आम्ही त्याला घालवून टाकणार आहे. प्रभू धन्यवाद देते परमेश्वरा, तू आम्हाला उपवास प्रार्थनेचं शस्त्र तू आम्हाला दिलेलेस, तुला धन्यवाद देते. थँक्यू जेसस. प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की पेत्रासाठी सुद्धा मंडळी काय करत होती हो? प्रार्थना करत होती. पेत्र कुठं होता? तुरुंगामध्ये होता. आणि मंडळी प्रार्थना करत असताना काय झालेलं आहे? देवदूताने येऊन साखळदंड त्याचा जो आहे तो तोडलेला आहे आणि त्याला बाहेर काढलेला आहे. भले मोठे दरवाजे होते ते त्याच्यासाठी उघडलेले. प्रियानो, आज तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये हेच करो. प्रियानो, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करो. जे जे सैतानानं दार बंद केलेले आहेत परमेश्वर उघडे येशूच्या नावामध्ये. जे जे सैतानी साखळ्या सैतानानं बांधलेल्या आहेत तोडूयात आपण येशूच्या नावामध्ये. म्हणा, येशूच्या नावामध्ये मी तोडतो. उपास प्रार्थनेचं सामर्थ्य मिळून मी तोडणार आहे. धन्यवाद येशू. तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करो. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही सैतानावर वार करतो प्रियानो, त्याच्या प्रत्येक योजना आम्ही उद्ध्वस्त करतो आणि आम्ही विजयी बनतो. प्रियानो, आम्ही विजयी बनतो. आणि आम्हाला काय काय मिळतं आपण बघूयात, एका वचनातून बघूया. यशाया 58:8. कारण आम्ही उपास प्रार्थना करून अंधार शक्तीला आम्ही काय करतो? बाजूला करतो. अंधार गेल्यानंतर काय होतं? प्रकाश आमच्या जीवनामध्ये येतो. यशायाचं पुस्तक 58 अध्याय आणि 8 वचन. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीसारखा फाकेल, तुझ्या जखमा लवकर भरेल. ज्या कोणाला स्वीकारायचे आमेन म्हणा प्रियानं. तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखी होईल. हालेलुया. 8वं वचन काय म्हणतं? असा उपास जसा देवाला आवडतो तसा जर आम्ही उपास करतो तर प्रभू म्हणतो तुझा प्रकाश काय होईल? प्रभातीप्रमाणे फाकेल. म्हणजे प्रकाश कमी होणार का वाढेल? प्रकाश आमचा काय होणार आहे? वाढणार आहे. पुढं म्हटलेलं आहे तुझी जखम लवकर भरणार. म्हणजे जर आम्ही आजारी असू, आम्हाला कुठंतरी सैतानानं वार केलेला असो, ती जखम आमची काय होणार आहे? भरली जाणार आहे. प्रियानो, आम्ही उपास करत आहोत, देवाला पसंत असणारा जर उपास आम्ही करत आहोत तर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडणार आहेत. पुढं काय म्हटलेलं आहे? तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. आमच्या पाठीमागं नाही तर आमची धार्मिकता पुढं चालणार आहे आणि परमेश्वराचे गौरव आमच्या पाठीराखी होईल. हालेलुया. किती मोठा आशीर्वाद परमेश्वरानं आम्हाला दिलाय का हो? आम्ही स्वीकारूयात येशूच्या नावामध्ये. आम्ही प्रत्येकजण स्वीकारूया. देवाला मी धन्यवाद देऊया. परमेश्वरा, तू माझा प्रकाश वाढवतोस, तू माझी जखम भरतोस, तू माझी धार्मिकता माझ्या पुढे चालवतोस, तू माझा पाठीराखा होतोस. तुला मी धन्यवाद देतो प्रभू. मी तुला धन्यवाद देतो. तो महान परमेश्वर आहे प्रियानो. तो परमेश्वर आपल्या पाठीराखा बनतो प्रियानो. देवाला धन्यवाद असू दे. तो परमेश्वर आमच्यासाठी या गोष्टी करतो प्रियानो.